Please mark your attendance in the chat box. Okay. Is the screen visible now? Screen दिसतोय सगळ्यांना? Write something in the chat box. माझा आवाज व्यवस्थित येतोय, स्क्रीन दिसतोय? व्हेरी गुड. ओके, मागच्या वेळेला आपण कुठपर्यंत बघितलं होतं? न्यूट्रलायझेशनचा पार्ट कंप्लीट केला होता. रिएक्शन्स ऑफ ऍसिड्स विथ मेटल्स बघितलं होतं. रिएक्शन्स ऑफ ऍसिड्स विथ ऑक्साइड्स ऑफ मेटल बघितलं होतं. आणि रिएक्शन ऑफ बेसिस विथ ऑक्साइड्स ऑफ नॉन मेटल्स बघितलं होतं आय गेस आपण. हो, हे पण झालं होतं. आणि पुढचं आहे आता बायकार्बोनेट कार्बोनेट बरोबरची पण झाली होती. नेक्स्ट पार्ट आपल्याला सुरू करायचा होता सॉल्ट्स. टाइप्स ऑफ सॉल्ट्स, ऍसिडिक, बेसिक अँड न्यूट्रल सॉल्ट्स. इथपासून आता आपल्याला सुरू करायचंय, राईट? टाइप्स ऑफ सॉल्ट्स. आठवतंय सगळ्यांना इथपर्यंत व्यवस्थित? हे करायचंय आपल्याला. Okay, so we have seen that salts are formed by the reaction between acids and bases. आठवतंय ना आपल्याला HCl plus NaOH असं केलं तर NaCl plus H2O. That is NaCl is a salt. त्यामुळे ऍसिड आणि बेस या दोघांची एकमेकांची रिएक्शन झाली की सॉल्ट फॉर्मेशन होतं. Though this reaction is called neutralization reaction, the resulting salts are not always neutral. म्हणजे काय की आपण या रिएक्शनला जरी न्यूट्रलायझेशन रिएक्शन असं नाव दिलेलं असलं तरी जे सॉल्ट्स तयार होतात ते दरवेळी न्यूट्रल असतील. ज्याचा pH 7 पर्यंत जाईल असं काही नाहीये. दॅट व्हॅल्यू कॅन डिफर. अ न्यूट्रल सॉल्ट इज फॉर्म्ड बाय न्यूट्रलायझेशन ऑफ स्ट्रॉंग ऍसिड बाय अ स्ट्रॉंग बेस. म्हणजे pH 7 पर्यंत जाईल असं सॉल्ट केव्हा फॉर्म होतं? जेव्हा स्ट्रॉंग ऍसिड आणि स्ट्रॉंग बेस यांच्यात रिएक्शन होते, लाईक HCl आणि NaOH. द ॲक्वियस सोल्युशन ऑफ न्यूट्रल सॉल्ट हॅज pH इक्वल टू 7. बरोबर, आपण हे आधी बघितलेलं होतं की न्यूट्रल कधी आपण म्हणतो? जेव्हा pH 7 असतो तेव्हा आपण त्या पर्टिक्युलर सोल्युशनला न्यूट्रल म्हणतो. An acidic salt is formed by the neutralization reaction between a strong acid and a weak base. So आता ऍसिडिक सॉल्ट कधी तयार होईल? जेव्हा स्ट्रॉंग ऍसिड आणि वीक बेसची रिएक्शन होईल. या केसमध्ये मला सांगा जरा pH किती असेल? जर आपण असं म्हणतोय की ऍसिडिक सॉल्ट तयार झालंय तर pH किती असेल? 7 पेक्षा जास्ती की 7 पेक्षा कमी? लेस दॅन 7, करेक्ट. आणि असं चॅटबॉक्स असं ह्याच्यामध्ये नोटबुकमध्ये किंवा कुठेतरी लिहून ठेवा पटकन समजण्यासाठी. ऍसिडिक सॉल्ट व्हेन इट इज फॉर्म्ड रिएक्शन ऑफ स्ट्रॉंग ऍसिड विथ वीक बेस. न्यूट्रल सॉल्ट स्ट्रॉंग ऍसिड स्ट्रॉंग बेस. आणि आता पुढे काय आहे? The pH of the aqueous solution of an acidic salt is less than 7. On the contrary, a basic salt is formed by neutralization reaction between weak acid and strong base. आता बेसिक फॉर्म होत आहे त्याच्यामुळे वीक ऍसिड असणार आहे आणि स्ट्रॉंग बेस असणार आहे. द pH ऑफ एन aqueous सोल्युशन ऑफ सच अ बेसिक सॉल्ट इज ग्रेटर दॅन 7. बेसिक आहे त्याच्यामुळे pH काय असणार आहे? 7 पेक्षा जास्ती असणार आहे. क्लासिफाय द फॉलोइंग सॉल्ट्स इनटू टाइप्स ऑफ ऍसिडिक, बेसिक अँड न्यूट्रल. आता इथे आपल्याला थोडंसं नॉलेज कशाचं पाहिजे? वीक ऍसिड, वीक बेस, स्ट्रॉंग ऍसिड, स्ट्रॉंग बेस याच्याबद्दल माहित असेल तर या क्वेश्चनचं आन्सर करता येऊ शकतं. सोडियम सल्फेट, सोडियम सल्फेट हे सॉल्ट ऍसिडिक असेल, बेसिक असेल की न्यूट्रल असेल? पहिलं सॉल्ट दिलंय बघा, सोडियम सल्फेट. मला जरा सांगा हे कुठल्या क्लासिफिकेशन मध्ये बसेल? बेसिक, ऍसिडिक की न्यूट्रल?
आधी आता ह्याच्यामध्ये काय विचार करायचा, सोडियम सल्फेट कधी तयार होईल, कुठल्या दोन म्हणजे कुठला ऍसिड आणि कुठला बेसची रिॲक्शन लागेल. नाही, सोडियम क्लोराईड काय असेल, सोडियम सल्फेट बघूया आपण. आधी मला सांगा द्विजेश, मला सांग सोडियम क्लोराईड काय असेल. नाही, बेसिक नाही, न्यूट्रल आहे. कारण रिॲक्शन कशामध्ये होतीये, H2SO4. मी आता एवढं हे नाही लिहिते, व्यवस्थित नाही लिहिते. NaOH या दोन मध्ये रिॲक्शन झाली की सोडियम नाही, सोडियम दोन्ही, सोडियम सल्फेट पण आणि सोडियम क्लोराईड पण दोन्हीही न्यूट्रल आहेत. ओके, सो NaOH आणि H2SO4 याची रिॲक्शन झाली की Na2SO4 तयार होणार, दॅट इज सोडियम सल्फेट. and that's why sodium sulfate will be neutral because it is formed by a reaction between strong acid and strong base. ओके, आन्सर डिराइव्ह कसं करायचं ते बघा. एक जेव्हा सॉल्ट समोर येईल, सॉल्टचं नाव समोर येईल, तर त्याच्यापासून आपल्याला गेस काय करायचंय की ते सॉल्ट तयार होण्यासाठी कुठलं ऍसिड आणि कुठलं बेस लागेल, आणि मग वेदर दॅट ऍसिड इज स्ट्रॉंग ऑर वीक, वेदर दॅट बेस इज स्ट्रॉंग ऑर वीक. आता आपल्याला तीन गोष्टींचं क्लासिफिकेशन व्यवस्थित माहितीये, स्ट्रॉंग ऍसिड, स्ट्रॉंग बेस, न्यूट्रल सॉल्ट. स्ट्रॉंग ऍसिड, वीक बेस, ऍसिडिक सॉल्ट. स्ट्रॉंग बेस, वीक ऍसिड, बेसिक सॉल्ट. बरोबर. त्यामुळे जर एकदा आता जसं सोडियम सल्फेट आपल्या समोर आलं, तर आता सोडियम कशातून येऊ शकतो, तर मेनली कुठलं असतं, सोडियम हायड्रॉक्साईड NaOH पासून. SO4 कशामधून येऊ शकतो, H2SO4. NaOH सुद्धा स्ट्रॉंग बेस आहे, H2SO4 सुद्धा स्ट्रॉंग ऍसिड आहे. आणि आता स्ट्रॉंग ऍसिड प्लस स्ट्रॉंग बेस म्हणजे सॉल्ट कसं तयार होतं, तर न्यूट्रल. म्हणून ह्या केसमध्ये आन्सर येईल न्यूट्रल सॉल्ट. ओके, कळलंय आपण आन्सर कसं काढलंय ते. नेक्स्ट इज पोटॅशियम क्लोराईड. पोटॅशियम क्लोराईड काय असेल, जरा आता असं गेस करा. आधी पहिल्यांदा काय करायचं, पोटॅशियम क्लोराईड मध्ये पोटॅशियम येण्यासाठी कुठला बेस असेल सांगा बरं. बेस कुठला असेल एक गेस करा. आपण इतके बेस, इतके ऍसिड्स बघत आलोय. पोटॅशियम येणारा बेस काय असेल, बेस कंपाऊंड काय असेल, पूर्ण नाव काय देता येईल त्या बेसला. जसं आपण सोडियम क्लोराईड मध्ये सोडियम क्लोराईड तयार करण्यासाठी म्हणलं की NaOH पासून Na आला, तसा KOH पासून K येणार. हा, KCl हे पूर्ण झालं. पोटॅशियम क्लोराईड कंप्लीट नाव त्याचं झालं KCl. सो K आला KOH मधून आणि Cl आला HCl मधून. डोळ्यासमोर पूर्ण रिॲक्शन आणायला लागेल तुम्हाला, जी मागच्या वेळेला आपण रिॲक्शन केली होती. मी म्हणलं होतं एकदा रिॲक्शन व्यवस्थित वाचून ठेवा. त्या ह्याच्यासाठी की जेव्हा फॉर्म होईल तेव्हा कसं असणार आहे ते रिॲक्शन, KOH प्लस HCl is giving you H2O and KCl. त्यामुळे आता KCl च्या फॉर्मेशन मध्ये जे दोन गोष्टी लागल्या त्या कोणत्या होत्या, KOH विच इज अ स्ट्रॉंग बेस आणि HCl विच इज अ स्ट्रॉंग ऍसिड. therefore strong base plus strong acid resulting salt is neutral. म्हणून KCl न्यूट्रल आहे. इज इट क्लिअर नाव. हे थोडंसं प्रॅक्टिसचा पार्ट आहे की किती पटकन आपल्याला ती रिॲक्शन गेस होतीये, आणि त्याच्याप्रमाणे पुढे सारखे सारखे रिॲक्शन वाचत राहा म्हणजे कळेल. एवढा एकच उपाय आहे त्याला, सारखे रिॲक्शन वाचणं. कारण आता तुम्हाला समजलेलं आहे की काय होतंय रिॲक्शन मध्ये, बट कुठले केमिकल कंपाऊंड एकत्र येत आहेत हे कळण्यासाठी वाचत राहायला लागणार. नेक्स्ट आहे अमोनियम नायट्रेट. आता ह्या केसमध्ये स्ट्रॉंग ऍसिड आहे, HNO3 नायट्रिक ऍसिड जे यूज करणार आपण ते स्ट्रॉंग आहे, आणि NH4OH वीक आहे. आता हे सारखं वाचून वाचून माहीत झालेली गोष्ट आहे
त्यामुळे रिझल्टिंग सॉल्ट विल बी ऍसिडिक. सोडियम कार्बोनेट, सोडियम कार्बोनेट मध्ये आपण NaOH दॅट इज स्ट्रॉंग बेस आणि कार्बोनेट येण्यासाठी COO ग्रुप येण्यासाठी वीक ऍसिड वापरणार आणि त्याच्यामुळे जे रिझल्टिंग सॉल्ट तयार होईल दॅट विल बी बेसिक सॉल्ट, दॅट इज सोडियम कार्बोनेट विल बी बेसिक सॉल्ट. Sodium acetate will be again a basic salt. Sodium chloride will be a neutral salt now. Okay. Complete the reactions in the following table. या रिएक्शन होमवर्कला कराल, एकदम सोपे आहे. मला फक्त सांगा चॅटबॉक्स मध्ये करता येतील तुम्हाला आपल्या आपल्या. जर काही डाऊट आले तर मग मी ते नेक्स्ट लेक्चर मध्ये सॉल्व्ह करूया आपण. बट आता उगाच त्याच्यावर वेळ नको वाया घालवायला प्रत्येक रिएक्शनचं एक एक केमिकल सांगत राहण्यात. ओके, तुम्ही ट्राय करा बॅलन्सिंग आणि प्लस मायनस चार्ज कसे करेक्ट अपोजिट होत आहेत ते एवढंच बघायचंय. व्हेरी गुड. वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन. आधी आपण ह्याला ऍक्टिव्हिटी जो एक्सपेरिमेंट लागणार आहे तो वाचूया. टेक सम क्रिस्टल्स ऑफ ब्लू विट्रिऑल इन 2 टेस्ट ट्यूब्स. Add some water in 1 test tube and shake it. What do you see? What is the color of the solution formed? Heat the other test tube on the low flame of burner. What did you see? What change did occur in the color of blue vitriol? What did you see in the upper part of the test tube? ओके, सो आता इथे नेमकी आपल्याला टेस्ट ट्यूब दिसत नाहीये, हा जो माझ्या PDF रीडरचा प्रॉब्लेम झालाय त्याच्यामुळे. बट आता ब्लू विट्रिऑल म्हणजे पहिल्यांदा सांगते कॉपर सल्फेट, ज्याला दुसरं नाव आहे ब्लू विट्रिऑल. त्याला हीट केल्यानंतर काय होतंय ते बघायचंय. तर कॉपर सल्फेटचा कलर होणार आहे व्हाईट आणि टेस्ट ट्यूबच्या वरती पाण्याचे ड्रॉपलेट्स दिसणार. हे आता तुमच्या आयदर टेक्स्टबुक मध्ये बघा नाहीतर डोक्यात इमॅजिन करा की एक टेस्ट ट्यूब आहे, त्याच्यामध्ये बॉटमला ब्लू विट्रिऑल कॉपर सल्फेट आहे ज्याचा ब्लू कलर आहे. त्याला आपण गॅसवर धरलं, हीट केलं, फ्लेमवर धरलं म्हणजे तर व्हाईट कलरची पावडर आपल्याला खाली मिळेल आणि वरती पाण्याचे ड्रॉप्स मिळतील. ओके, हे इमॅजिन झालं. आता नेमकं आपल्याला चित्रात दिसत नाहीये बट इमॅजिन करा ही गोष्ट घडली आहे असं. ओके, when the second test tube cools down, add some water in it and shake. What is the resulting solution? What inference can be drawn from this observation? आता आपण परत एकदा रिझल्ट्स बघू आणि त्याच्यावरून काय काय कन्क्लुजन आणि कसा एक्सपेरिमेंट झाला ते बघू. ऑन हीटिंग the crystalline structure of blue vitriol broke down to form a colorless powder and water came out. This water was a part of the crystal structure of blue vitriol. ओके, आता कुठल्याही सबस्टन्सला त्याचं एक क्रिस्टलाइन नेचर असतं, म्हणजे ज्या पद्धतीने ते तयार झालेलं आहे ते त्याच्या केमिकल फॉर्म नुसार ठरलेलं असतं. म्हणजे आता मीठ ते तसं का दिसतं तर त्याचा केमिकल फॉर्म तसा आहे म्हणून मिठाचं ते स्ट्रक्चर आहे, क्रिस्टलाइन स्ट्रक्चर तसं आहे मिठाचं. ओके, इट इज कॉल्ड वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन. आता जेव्हा त्याच्यामध्ये पाणी ऍड होईल तर त्याचा स्ट्रक्चरल फॉर्म चेंज होतो आणि जे पाणी त्याच्यामध्ये असतं त्या क्रिस्टलाइन फॉर्मसाठी दॅट इज नोन एज वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन. आणि जेव्हा आपण ते क्रिस्टल्स हीट करतो तेव्हा त्यातलं ते पाणी इव्हॅपोरेट होऊन बाहेर पडायला लागतं आणि जे पाणी बाहेर पडतं त्यामुळे त्याचा क्रिस्टलाइन फॉर्म चेंज होतो. राईट, केमिकल फॉर्म्युला चेंज नाही होत. आता ह्या केसमध्ये आपण बघू शकतो CuSO4.5H2O. याचा अर्थ काय असतो की त्या CuSO4 मध्ये वॉटर मॉलिक्यूल सुद्धा आहेत आणि जेव्हा हे वॉटर मॉलिक्यूल सेपरेट होतील आणि नुसतं CuSO4 राहील त्याचा कलर चेंज होईल कारण ते वॉटर इव्हॅपोरेट झालं, ते वॉटर बाहेर पडलं. On adding water to the white powder, a solution was formed which had the same color as the solution in the first test tube. म्हणजे काय, जेव्हा पुन्हा पाणी ऍड केलं, वॉटर ऍड झालं, सो ते CuSO4.5H2O हे स्ट्रक्चर परत रिटेन करता आलं त्याला आणि त्याच्यामुळे कलर कुठला होईल परत ब्लू. ओके, from this we come to know that no chemical change has occurred in the crystals of blue vitriol due to heating. केमिकल चेंज ॲज सच केमिकल फॉर्म्युलामध्ये काहीच चेंज नाही झाला. लुझिंग वॉटर ऑन हिटिंग ब्लू विट्रिऑल, ब्रेकिंग डाऊन द क्रिस्टल स्ट्रक्चर
losing blue color and regaining blue color and adding water are physical changes. राईट. इथे आता जसं आपण NaCl प्लस NaOH प्लस HCl याचं NaCl बनतंय, ही केमिकल रिॲक्शन म्हणतोय. राईट. त्याच्यात केमिकली काहीतरी चेंज होतोय, केमिकल बॉन्डिंग बदलतंय. बट आता जे आपण वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन मध्ये बघितलं, दॅट वॉज अ फिजिकल चेंज. ब्लू विट्रिऑल आहे, फिजिकली हीट प्रोव्हाइड केली, त्याचा CuSO4 चा दुसरा काही फॉर्म झाला का? CuSO4 चा CuCl2 झालं का? किंवा H2SO4 मध्ये कन्व्हर्जन झालं का? नाही. ते CuSO4च राहिलं, फक्त त्यातलं वॉटर इव्हॅपोरेट झालं. त्यामुळे जे ब्लू कलर होता त्याचा व्हाईट कलर झाला. ओके, सो दिस इज एन एक्झाम्पल ऑफ फिजिकल चेंज. एक कार्बन, ओके, कार्बनचीच रिंग फॉर्म करून डायमंड बनतो आणि कार्बनच्याच रिंग स्ट्रक्चरमुळे कोळसा बनतो, दॅट इज कोल. पण आता डायमंड आणि कोळसा एकसारखे दिसतात का? नाही, पूर्ण वेगळे आहेत. का? फिजिकल नेचर पूर्ण वेगळं आहे दोघांचं. त्यांची जी अरेंजमेंट आहे ती पूर्ण वेगळी आहे कार्बनच्या ॲटम्सची. त्यामुळे इंडिव्हिज्युअल ॲटमची अरेंजमेंट आणि त्यांच्यामध्ये जो पाण्यामुळे जो क्रिस्टलाइन नेचर आलं होतं आता ब्लू विट्रिऑलच्या केसमध्ये, ते वेगळं होतं आणि त्यामुळे कलर चेंज झाला. ब्लू विट्रिऑल वॉज ब्लू इन कलर बिकॉज ऑफ दॅट थिंग ओनली. आणि जेव्हा ते पाणी बाहेर पडलं त्या ब्लूचं व्हाईट झालं. करेक्ट. कोल इज ब्लॅक अँड डायमंड इज शायनी. When their base material, the forming material, forming atom is same for both. Okay. तुझं काय आहे? हा एक्सपेरिमेंट आहे जो सेम दाखवतोय. आपण परत तो अख्खा एक्सपेरिमेंट नको वाचत बसायला आता. क्रिस्टलाइन सबस्टन्सेस कंटेन वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन. ज्यांचं क्रिस्टलाइन नेचरमध्ये दिसतात त्यांच्यामध्ये वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन प्रेझेंट आहे. द मॉलिक्युल्स ऑफ वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन आर पार्ट ऑफ द इंटरनल अरेंजमेंट ऑफ द क्रिस्टल. त्या क्रिस्टलची जी आतमधली अरेंजमेंट आहे त्याच्यामध्येच पाण्याचे मॉलिक्युल्स ॲडेड आहेत. On heating or just by keeping the water of crystallization is lost and the crystalline shape of that part is lost. त्यामुळे जसं जेव्हा ते पाणी उडून जाईल तेव्हा त्याचा जो पाण्याचा इंटरनल फॉर्म होता, ज्याच्या पाणी असल्यामुळे जो फॉर्म त्या क्रिस्टलनी होल्ड केलेला होता, धरून ठेवलेला होता, तो ब्रेकडाऊन होईल. ओके. आता ब्लू विट्रिऑल म्हणजे CuSO4 आहे, फेरस सल्फेट FeSO4 ग्रीन विट्रिऑल. त्यामुळे त्याचा जर वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन प्रेझेंट असेल तर ते ग्रीन कलरचं दिसेल. FeSO4 × 7H2 हा फॉर्म ग्रीन कलरचा असेल आणि जर त्यातून पाणी इव्हॅपोरेट झालं तर फक्त FeSO4 राहील, विच इज व्हाईट इन कलर. ओके. सो नेक्स्ट थिंग दॅट वी वॉन्ट टू सी इज, हे झालं वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन बद्दल सगळ्यांना कळलंय. क्रिस्टलाइन स्ट्रक्चर मेंटेन करण्यासाठी त्या स्ट्रक्चरच्या आतमध्ये जे पाण्याची अमाऊंट आहे, जे वॉटर आहे, दॅट इज नोन ॲज वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन. ओके, इज दिस पार्ट क्लिअर? इट इज अ फिजिकल प्रॉपर्टी ऑफ दॅट पर्टिक्युलर क्रिस्टल. Very good. So now we will move on to the next topic, that is ionic compounds and electrical conductivity. Prepare a solution of 1 gram sodium chloride in 50 ml water. आता सोडियम क्लोराइडच का? तर आपण सोडियम क्लोराइड मध्ये समजू शकतो की Na+ आणि Cl-. सो दोन आयोनिक बॉन्ड म्हणजे आयोनिक बॉन्ड फॉर्म करतील असे दोन ॲटम्स आहेत. टेक 2 इलेक्ट्रिकल वायर्स, connect one wire to the positive terminal of 6 volt battery while connecting the other wire to negative terminal of the battery. Include one switch and one holder with an electric bulb. Remove the insulating cladding from 3 centimeter portion of other free ends of the two wires. Take the salt solution in 100 ml capacity beaker and immerse the uncovered ends of the two wires in it, keeping the wire erect with the help of a support. Switch on the current. Note whether the bulb glows. Repeat the same procedure using solutions of 1 gram copper sulfate, glucose, urea असं बऱ्याच सगळ्यांबरोबर.
Do not forget to clean the beaker and uncovered part of the wires with water every time you change the solution. आता काही काही सोल्युशन्सच्या केसमध्ये तो बल्ब ग्लो होईल आणि काही वेळेला होणार नाही. तर तो कशावर डिपेंड असेल ते आता आपण बघूया. द बल्ब ग्लोज ओनली व्हेन इलेक्ट्रिक करंट पासेस थ्रू इट. जेव्हा सोल्युशन मधून इलेक्ट्रिक करंट पास होईल. आपण इलेक्ट्रिक करंट शिकलोय. आठवतो इलेक्ट्रिक करंट म्हणजे काय आहे? आय नी मेन्शन करतात तो व्होल्टेज रेझिस्टन्स, राईट. तो तेव्हाच पास होतो जेव्हा त्याला काहीतरी मीडियम असेल करंट पास होण्यासारखं. अँड दिस कॅन हॅपन ओनली व्हेन इलेक्ट्रिक सर्किट इज कम्प्लीट. In the above activity, the circuit is found to be complete when aqueous solutions of NaCl, CuSO4, H2SO4 and NaOH are used. It means that these solutions are conductors of electricity. राईट. NaCl, सोडियम क्लोराईड, CuSO4 हे जे सगळ्या गोष्टी आहेत यांना आपण काय म्हणतोय? कंडक्टर्स ऑफ इलेक्ट्रिसिटी. आणि त्याच्यामुळे कंडक्टर्स असल्यामुळे, ते गुड कंडक्टर्स असल्यामुळे इलेक्ट्रिसिटी पास झाली, करंट फ्लो झाला आणि त्यामुळे बल्ब ग्लो झाला. इलेक्ट्रॉन्स कंडक्ट इलेक्ट्रिसिटी थ्रू इलेक्ट्रिकल वायर्स. बरोबर. इलेक्ट्रिसिटी कंडक्ट मेनली कशातून केली जाते? तर इलेक्ट्रॉन्स मधून. ते आपण मागच्या वेळेला पण बघितलं होतं. फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स इज कॉल्ड करंट. And this can happen only when the and the ions conduct electricity through a liquid or a solution. इलेक्ट्रॉन्स म्हणजे आता इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करायला वायर मध्ये इलेक्ट्रॉनची गरज आहे आणि आयन्सची गरज कुठे आहे? जेव्हा ते लिक्विड किंवा सोल्युशन फॉर्म मध्ये आहे तेव्हा. इलेक्ट्रॉन्स लीव्ह द बॅटरी ॲट द निगेटिव्ह टर्मिनल, complete the electric circuit and enter the battery at the positive terminal. बरोबर. इलेक्ट्रॉन्स कुठे कुठे त्यामुळे काम करणार? जिथे निगेटिव्ह पॉझिटिव्ह टर्मिनल आहे. बॅटरीची जिथे टर्मिनल्स आहेत त्या ठिकाणी इलेक्ट्रॉन्स काम करतील. मध्ये when there is a liquid or a solution in the circuit, two rods, wires or plates are immersed in it. These are called electrodes. Electrodes are usually made of conducting solid. The electrode connected to negative terminal of a battery by means of conducting wire is called cathode and electrode connected to positive terminal of battery is called anode. आता फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स आहे, सो तो कुठल्या तरी निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह, पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह असा काहीतरी होणार आहे. यापैकी कुठल्या तरी एका डायरेक्शनला होणार आहे. आपण शिकलो आहे ऑलरेडी इलेक्ट्रॉन्सचा फ्लो. So why does the electric circuit gets completed on immersing the electrodes in certain liquid or solutions? म्हणजे आता जर ग्लुकोज वॉटर असेल तर त्यातून इलेक्ट्रिसिटी कंडक्ट नाही होणार, तेव्हा बल्ब ग्लो नाही होणार. बट तेच जर NaCl, CuSO4 यांच्यापैकी काही यूज केलेलं असेल तर बल्ब ग्लो होईल. असं का होतंय आता ते बघूया. इन ऑर्डर टू अंडरस्टँड दिस फिनॉमिनन, लेट अस लुक मोर क्लोजली ॲट द सोल्युशन्स इन द अबव ॲक्टिव्हिटी विच वर फाउंड टू बी इलेक्ट्रिकल कंडक्टर्स. मग अशी आपण लिस्ट बघितली, ते सगळे आपण इलेक्ट्रिकल कंडक्टर्स मध्ये क्लासिफाय केले. तर त्यांनाच का केलं? म्हणजे ग्लुकोज वॉटर जेव्हा होतं तेव्हा इलेक्ट्रिसिटी का नाही कंडक्ट झाली आणि ग्लुकोज वॉटर नव्हतं तेव्हा इलेक्ट्रिसिटी का कंडक्ट झाली, हे दोन्ही आता आपल्याला बघायचंय. डिसोसिएशन ऑफ आयन्स अँड इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी. सो ह्याचा कुठेतरी संबंध असणार. आयोनिक बॉन्ड्स ज्या कंपाऊंड मध्ये होते त्यांच्यामध्येच फक्त इलेक्ट्रिसिटी कंडक्ट होऊ शकली होती आणि जिथे आयोनिक बॉन्ड्स नाहीयेत तिथे झालेली नव्हती. So in the above activity, it was found that the aqueous solutions of the compounds NaCl, CuSO4, H2SO4, NaOH are electricity conductors. Right? ज्यांच्यामध्ये ionic bonds present होते अशी जी compounds होती, those were found to be electrical conductors. Out of these, NaCl and CuSO4 are salts. H2SO4 is acid. NaOH is base. त्यामुळे प्रत्येकाचं केमिकल नेचर वेगळं आहे. जे आपण आतापर्यंत शिकलोय त्या फॉर्म मध्ये प्रत्येकाचं नेचर वेगवेगळं होतं. एक सॉल्ट आहे, काही ऍसिड्स आहेत, काही बेसिस आहेत. वी हॅव सीन दॅट सॉल्ट्स, स्ट्रॉंग ऍसिड्स अँड स्ट्रॉंग बेसिस डिसोसिएट ऑलमोस्ट कम्प्लिटली इन देअर ॲक्वियस सोल्युशन्स. राईट. आठवतंय आपण केलेलं आहे आधी, एक 2-4 लेक्चर पूर्वी केलंय डिसोसिएशन ऑफ ऍसिड्स, सॉल्ट्स इन वॉटर. NaCl टाकलं तर Na पूर्ण वेगळा होतो, Cl पूर्ण वेगळा होतो. HCl टाकलं तर H पूर्ण वेगळा, Cl पूर्ण वेगळा. H2SO4 टाकलं H वेगळा, SO4 वेगळा. Therefore, the aqueous solutions of all these three
contain large numbers of cations and anions. याचा बेसिस काय आहे की ॲक्वियस सोल्युशन मध्ये भरपूर अमाउंट्स मध्ये वेगवेगळे कॅटायन्स आणि एनायन्स प्रेझेंट आहेत, म्हणजे पॉझिटिव्हली चार्ज्ड आयन्स अँड निगेटिव्हली चार्ज्ड आयन्स. अ कॅरेक्टरिस्टिक ऑफ द लिक्विड स्टेट इज द मोबिलिटी ऑफ इट्स पार्टिकल्स. आता लिक्विड स्टेटमध्ये जेव्हा आपण त्यांचं ॲक्वियस सोल्युशन पाण्यामध्ये टाकतोय, दॅट इज लिक्विड स्टेटमध्ये ते एंटर करतायत, तर त्यांचं डिसोसिएशन, त्यांची मोबिलिटी, पॉझिटिव्ह निगेटिव्ह आयन्स जे झालेले सेपरेट, त्यांना हलण्यासाठीची जागा ही लिक्विडमध्ये गेल्यावर जास्ती आहे. ड्यू टू दिस मोबिलिटी, द पॉझिटिव्हली चार्ज्ड कॅटायन्स इन द सोल्युशन आर अट्रॅक्टेड टुवर्ड्स निगेटिव्ह इलेक्ट्रोड और कॅथोड. आपल्याला माहिती आहे हे अपोजिट लाईक इच अदर, म्हणजे जे अपोजिट फोर्सेस असतात किंवा अपोजिट आयन्स असतात, अपोजिट चार्जेस गेट अट्रॅक्टेड टुवर्ड्स इच अदर. त्यामुळे जे कॅटायन्स आहेत ते निगेटिव्ह इलेक्ट्रोडकडे किंवा कॅथोडकडे जातात आणि जे निगेटिव्हली चार्ज्ड अनायन्स आहेत ते कुठे जाणार? डायरेक्शन ऑफ ॲनोड, ॲनोडकडे जाणार. व्हाय? बिकॉज निगेटिव्हली चार्ज्ड आहेत तर ते पॉझिटिव्ह इलेक्ट्रोडकडे जाणार. आपल्याकडचं पॉझिटिव्ह इलेक्ट्रोडला आपण म्हणतो ॲनोड. The movement of ions in the solution towards the respective electrodes amounts to the conduction of electricity through the solution. From this, you will understand that those liquids or solution which contain a large number of dissociated ions conduct electricity. ज्यांच्यामध्ये जास्ती आयन्स, डिसोसिएटेड आयन्स आहेत, ती सोल्युशन्स इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करतात. ओके, डू यू रिमेंबर ह्याचा कुठल्या मूवीमध्ये कोणीतरी वापर केलाय असा एक डायलॉग होता ह्या पर्टिक्युलर गोष्टीचा की दिस कंडक्ट्स इलेक्ट्रिसिटी, समथिंग कंडक्ट्स इलेक्ट्रिसिटी. आठवतंय कुठल्या पिक्चर मध्ये बघितल्याचं? दोघांचं नाही आलं? अरे बापरे. 3 इडियट्स बघा एकदा. ओके, 3 इडियट्स बघा आणि मग नंतर बघितल्यानंतर मला सांगा. एकदम इनिशियल पार्ट मध्येच आहे. Yeah, so that was salt water conducts electricity. Right? Why? Because NaCl, Na plus dissociation of ions. Next is electrolysis. Take a solution of 1 gram copper sulfate in 50 ml water in 100 ml capacity beaker. Use a thick plate of copper as anode and a carbon rod as cathode. Now, in the above activity, copper appears to have deposited a portion of cathode immersed in the solution. How did this happen? When an electric current started flowing through the circuit, the cations, that is Cu++ ions in the solution got attracted towards the cathode. Right? Cathode negatively charged electrode आहे, त्याच्यामुळे जे पॉझिटिव्हली चार्ज्ड आयन्स आहेत ते निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रोड कडे अट्रॅक्ट झाले. Cu atoms are formed when electrons coming out from the cathode combine with Cu2+ ions. A deposit of the copper appeared on the cathode. सो आता हे पण आपल्याला माहिती आहे की एकदा म्हणजे आता Cu++ आहे, Cu2+ आहे, त्याच्यामध्ये जर 2 इलेक्ट्रॉन्स एक्सटर्नली ऍड झाले तर Cu ॲटम, Cu0, दॅट इज Cu ॲटम तयार होईल, विच इज अ स्टेबल फॉर्म. सो दॅट कॅन टर्न इन टू अ सॉलिड आणि ते तिथे डिपॉझिटेड फॉर्म मध्ये राहील. जसे Cu2+ आयन्स होते ज्यांना मोबिलिटी होती, तसा Cu0 ॲटमला मोबिलिटी नसणार आहे, स्टेबल ॲटमला मोबिलिटी फार नसणार आणि म्हणून ते डिपॉझिट होईल. असा 1 ॲटम झाला, 2 ॲटम झाले, 3 ॲटम झाले, तर तिथे आपल्याला थर साचलेला दिसेल कॅथोडच्या इथे कॉपर आयन्सचा. Even though the Cu2+ ions in the solution were used up in this manner, the color of the solution remained the same because while electric current was on, electrons were removed from the Cu atoms of the anode and sent to the battery through the electric wire. The Cu2+ ions formed in this manner entered the solution. In this way, deposition of the solute in the solution took place due to electric current. This is called electrolysis. Okay, electrolysis ची definition काय लिहिणार? The decomposition of the solute in the solution
ड्यू टू इलेक्ट्रिक करंट इज नोन एज इलेक्ट्रॉलिसिस. डिकम्पोजिशन झालं, CuSO4 होतं, त्याचे आयन सेपरेट झाले. सेपरेट झालेले आयन्स रिस्पेक्टिव्ह इलेक्ट्रोडकडे गेले. रिस्पेक्टिव्ह इलेक्ट्रोड पाशी त्याचं डिपॉझिशन झालं. कॅथोडच्या इथे Cu2+ आयन्स गेले, ते तिथे डिपॉझिट झाले आणि तिथे थर साचला एक प्रकारचा. ओके. आणि तिथलेच जेव्हा परत इलेक्ट्रॉन्स सोल्युशन मध्ये ऍड होत होते, पुन्हा Cu2+ आयन्स फॉर्म होऊन सोल्युशन मध्ये येत होते. त्यामुळे सोल्युशनचा कलर बदलला नाही. दीज आर द कॅथोड. देर आर 2 पार्ट्स इन द इलेक्ट्रॉलिसिस प्रोसेस. आता इलेक्ट्रॉलिसिसची प्रोसेस पूर्ण करण्यासाठी 2 मेजर पार्ट्स गरजेचे आहेत. ते कोणते आहेत? कॅथोड रिएक्शन अँड एनोड रिएक्शन. दॅट इज द रिएक्शन टेकिंग प्लेस ॲट कॅथोड, that is negative electrode, and the reaction taking place at anode, that is positive electrode. The 2 parts of the electrolysis process that take place in the above activity are shown below. First is cathode reaction. Cathode reaction मध्ये काय होणार? Solution मधला Cu2+ आहे, which is now in the aqueous form. 2 electrons are getting added to that Cu2+, and because of which Cu0, Cu solid form, is now formed. Second reaction is anode reaction, wherein the solid form of Cu which was present there is getting dissociated due to flow of current. Exactly opposite reaction ॲनोडला आणि कॅथोडला होत आहेत. त्याच्यामुळे सर्किट कायम कंप्लीट राहणार. कॅथोडिक रिएक्शन मध्ये Cu सॉलिड फॉर्म मधलं तयार होत राहणार आहे आणि तयार झालेलं जे ॲनोडच्या इथलं Cu आहे सॉलिड फॉर्म मधलं, ते इलेक्ट्रॉलिसिसमुळे डिसोसिएट होत राहणार आहे आणि Cu2+ आणि इलेक्ट्रॉन्स हे सेपरेट होणार आणि ते सोल्युशन मध्ये जाणार, परत ते कॅथोडच्या इथे येणार. ओके, सो इज इट क्लिअर नाव इलेक्ट्रॉलिसिसची प्रोसेस? ऑलवेज रिमेंबर, वाचूया आपण एकदा. इट इज नेसेसरी फॉर द लिक्विड और सोल्यूशन to have a large number of dissociated ions for electrolysis to take place. इलेक्ट्रॉलिसिस, राईट. इलेक्ट्रॉलिसिस होण्यासाठी जास्ती कॅटायन्स असणं पण गरजेचं आहे ना. जर कमी असतील तर प्रोसेस पुढे जाणारच नाही. Cu2+ चा नंबर त्यामुळे तिथे मॅटर करतो. Therefore, substances which undergo dissociation to great extent in the liquid state or a solution are called electrolytes. ज्यांचं डिसोसिएशन व्यवस्थित होऊ शकेल असे जे सबस्टन्स असतात त्यांना इलेक्ट्रोलाइट्स म्हणलं जातं. सॉल्ट्स, स्ट्रॉंग ऍसिड्स, स्ट्रॉंग बेसिस आर इलेक्ट्रोलाइट्स. जे आपण मगाशी वरती बघितले होते तेच परत सगळे आले. NaCl, CuSO4, NaCl झालं ना, NaOH, HCl, H2SO4, हे जे सगळे ज्यांची डिसोसिएशनची कपॅसिटी चांगली आहे त्या सगळ्यांना इलेक्ट्रोलाइट्स म्हणतात. Their solutions have high electrical conductivity. या सोल्युशन्सची इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी जास्त असते. In other words, electrolytes are good conductors of electricity in their liquid or solution state. So जेव्हा लिक्विड किंवा सोल्युशन फॉर्म मध्ये असतील तेव्हा स्ट्रॉंग ऍसिड, स्ट्रॉंग बेसिस किंवा सॉल्ट्स हे इलेक्ट्रिकल कंडक्टर्स म्हणून काम करू शकतात आणि म्हणून त्यांना इलेक्ट्रोलाइट्स असं नाव आहे. An assembly that consists of a container, electrolyte and electrodes dipped in it is called an electrolytic cell. ओके, सो ज्यांच्यामध्ये इलेक्ट्रॉलिसिसची प्रोसेस होऊ शकते आणि ती प्रोसेस होण्यासाठी ज्या गोष्टी गरजेच्या आहेत त्या ज्या ॲपॅरेटस मध्ये, ज्या इन्स्ट्रुमेंट मध्ये असतील त्याला आपण म्हणतो इलेक्ट्रोलायटिक सेल. इफ प्युअर वॉटर इज युज्ड इन अन इलेक्ट्रोलायटिक सेल, करंट डज नॉट फ्लो इवन ऑन पुटिंग ऑन द स्विच. आता ह्याचं कारण मला जरा सांगा. तिथे असं स्टेटमेंट केलंय की जर प्युअर वॉटर आपण ठेवलं, बरोबर, आतापर्यंत आपण सॉल्ट वॉटर केले वेगवेगळ्या प्रकारचे किंवा ग्लुकोज वॉटर होते. जर प्युअर वॉटर ठेवलं, काही सॉल्ट नाहीये त्याच्यात, फक्त H2O म्हणजे H2Oच, तर त्या केसमध्ये इलेक्ट्रिसिटी कंडक्ट होईल का की नाही होणार? होईल इलेक्ट्रिसिटी कंडक्ट प्युअर वॉटर मधून. नाही तर का नाही होणार ती?
कारण डिसोसिएशन साठी सॉल्टच नाहीये आणि आपण मेन बघितलं इलेक्ट्रोलाइट्स प्रेझेंट असतील तरच इलेक्ट्रिसिटी कंडक्ट होणार. जर डिसोसिएशन साठी सॉल्ट दॅट इज इलेक्ट्रोलाइट्स आर नॉट प्रेझेंट then there will not be any conduction of electricity. From this we learn that pure water is a bad conductor of electricity, and we have already seen the reason behind this. The concentration of H plus and OH ions formed by dissociation of water is very low. However, the electrical conductivity of water increases on mixing a small amount of salt or a strong acid or base in it due to their dissociation and electrolysis of water takes place. जे आपण बोललो तेच की प्युअर वॉटर असेल तर ते बॅड कंडक्टर आहे, कारण H प्लस आणि OH मायनस आयन्स जे फॉर्म होत आहेत त्यांचा नंबर एवढा नाहीये, आणि तेच जर का आपण NaCl ऍड केलं तर जे Na प्लस आणि Cl मायनस ऍड होत आहेत ते भरपूर आहेत आणि त्याच्यामुळे कंडक्टिव्हिटी सुधारणार. सो दिस वॉज अबाउट इलेक्ट्रोलिसिस ऑफ वॉटर. तर आता ह्याच्यामध्ये पण आपल्याला एक एक्सपेरिमेंट आहे. Dissolve 2 grams of salt in 500 ml pure water. कशासाठी? कंडक्टिव्हिटी येण्यासाठी. Take 250 ml of this solution in a 500 ml capacity beaker. Connect 2 electrical wires to positive and negative terminals of power supply. Remove the insulating claddings from about 2 centimeter portions at the other ends of the wires. These are the 2 electrodes. म्हणजे 2 इलेक्ट्रोड फॉर्म करायचे, कॅथोड आणि एनोड. Fill two tubes into the brim with the prepared dilute salt solution. Invert them on the electrodes without allowing any air to enter. Start the electric current under 6 volt potential difference from the power supply. Observe what happens in the test tubes after some time. आपण याचा एखादा YouTubeचा व्हिडिओ मिळाला तर तो नेक्स्ट लेक्चर मध्ये बघूया. Did you see the gas bubble forming near the electrodes in the test tube? Are these gases heavier or lighter than water? Are the volumes of gases collected over the solution in the 2 test tubes are the same or different? आता ह्याचे आन्सर आपण एक्सप्लेनेशन मध्ये बघूया. It is found in the above activity that the volume of gas formed near the cathode is double that of the gas formed near the anode. Scientists have shown that the hydrogen gas is formed near the cathode and oxygen gas is formed near the एनोड. का बरं झालं असेल असं जरा मला सांगू शकाल? हायड्रोजन गॅस कॅथोडच्या इथे का झाला आणि ऑक्सिजन गॅस एनोडच्या इथे का झाला? If it is difficult for you to write it in the chat box, you can switch on your mic and tell me the reason. If you know, please write something like yes in the chat box so that I can call out your name to switch on your mic. कॅथोडच्या इथे आपण एक्सप्लेनेशन मध्ये बघितलं, कॅथोडच्या इथे H प्लस आयन्स दिसले, एनोडच्या इथे ऑक्सिजन सॉरी H प्लस आयन्स नाही, हायड्रोजन गॅस दिसला आणि एनोडच्या इथे ऑक्सिजन गॅस दिसला. तर असं का झालं असेल? एनोडचा चार्ज कुठला असतो? एनोड वरती कोणता चार्ज असतो? निगेटिव्ह. नाही, एनोड कडे कुठला चार्ज अट्रॅक्ट होतो नाही, एनोडचा स्वतःचा चार्ज कुठला असतो? एनोड पॉझिटिव्हली चार्ज इलेक्ट्रोड, कॅथोड निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रोड, राईट. सो एनोड आता पॉझिटिव्हली चार्ज आहे. सो H प्लस आणि OH मायनस मधले कुठले आयन्स एनोड कडे अट्रॅक्ट होतील? एनोड स्वतः पॉझिटिव्हली चार्ज आहे, तर H प्लस आयन्स अट्रॅक्ट होतील की OH मायनस? OH मायनस. व्हेरी गुड. निगेटिव्ह आयन्स दॅट इज OH मायनस आयन्स, आणि त्यामुळे OH मायनस आयन्स तिथे गेल्यामुळे एनोडच्या इथे ऑक्सिजन गॅस इव्हॉल्व्ह झाला आणि कॅथोडच्या इथे ॲज कॅथोड वॉज पॉझिटिव्हली चार्ज, कॅथोड कडे अट्रॅक्ट कॅथोड वॉज निगेटिव्हली चार्ज इटसेल्फ, इलेक्ट्रोड निगेटिव्हली चार्ज होता आणि त्याच्यामुळे आयन्स H प्लस पॉझिटिव्हली चार्ज आयन्स अट्रॅक्ट झाले
आणि त्यामुळे तिथे हायड्रोजन गॅस इव्हॉल्व्ह झाला. ओके, सो आता आपल्याला पुढे रिॲक्शन आहे. फ्रॉम दिस इट इज क्लिअर दॅट इलेक्ट्रोलिसिस ऑफ वॉटर हॅज टेकन प्लेस अँड इट्स कन्स्टिट्युएंट एलिमेंट्स हॅव बीन रिलीज्ड. इलेक्ट्रोलिसिस झालाय आणि त्याच्यातले जे एलिमेंट्स आहेत ते बाहेर पडले. द कन्सर्न्ड इलेक्ट्रोड रिॲक्शन्स आर एज फॉलोज. कॅथोड रिॲक्शन काय सांगते आपल्याला? 2H2O प्लस 2 इलेक्ट्रॉन्स विल गिव्ह H2 प्लस 2OH मायनस जे रिलीज होतील. आणि ॲनोड रिॲक्शन मध्ये वॉटर मॉलिक्युल्स ऑलरेडी प्रेझेंट आहेत. जसे आपण CuSO4च्या केसमध्ये बघितलं होतं सेम. H2O लिक्विड फॉर्म मधलं प्रेझेंट आहे O2 प्लस 4H प्लस प्लस 4 इलेक्ट्रॉन्स. Okay, so with this we have completed this chapter of chemistry part and we will have to move on with the classification of plants. That is biological part of your science textbook. Okay, तर आता ह्या चॅप्टर मध्ये काही डाउट्स आहेत? कळलाय व्यवस्थित? एकदा मधला जो वीक असेल, जोपर्यंत आपलं लेक्चर पुढचं नाहीये तोपर्यंत कदाचित 2च दिवस मिळतील. बट त्या 2 दिवसात जो झालाय आपला चॅप्टर तो एकदा पुन्हा वाचून बघायचा प्रयत्न करा. त्यातलं जर काही डाउट्स असतील तर नेक्स्ट लेक्चरला विचारा. ओके, आता आपण नवीन चॅप्टरनी सुरुवात करूया. पुढचा क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स स्टार्ट करूया आपण. ओके, सो ठीक आहे, पहिला आपण वाचायला सुरुवात करू, मग त्याच्या पुढे मी तुम्हाला काही प्रश्न विचारेन. how have living organisms been classified? You have already studied. Okay, kingdoms झालेले आहेत तुमचे. Kingdom Monera, Protista, Fungi of the 5 kingdom classification system proposed by Robert Whittaker for the study of living organisms. तर आता आधी मला सांगा क्लासिफिकेशनची नीड काय आहे? क्लासिफिकेशन आपण कशासाठी करतो? लिव्हिंग थिंग्सचं क्लासिफिकेशन का केलं जातं? तर आपल्याला कळावं की कुठलंच कॅरेक्टरिस्टिक काय आहे एखाद्या गोष्टीचं, हे कळण्यासाठी म्हणून क्लासिफिकेशन केलेलं असतं. राईट, फॉर क्विक अंडरस्टँडिंग ऑफ दॅट पर्टिक्युलर organism, of that particular species, of that particular plant or anything that we observe living on the earth. राईट, सो आता जे ऍक्सेप्टेड, वाईडली ऍक्सेप्टेड क्लासिफिकेशन कुठलं आहे तर 5 किंगडम क्लासिफिकेशन, ज्याच्या त्या 5 किंगडम्स मध्ये मेन कुठले कुठले आहेत तर मोनेरा, प्रोटिस्टा, फंगाय, प्लांटी आणि ॲनिमॅलिया. Okay, so as per the textbook, you have already studied about Monera, Protista and fungi. And now we have to study about Plantae, Kingdom Plantae. Okay, मला एकदा पटकन फक्त मोनेराचं बेसिक कॅरेक्टर म्हणजे कुठले ऑर्गॅनिझम्स मोनेरामध्ये इमिजिएटली टाकले जाऊ शकतात, जी त्याची टॅगलाईन आहे मोनेराची किंगडमची, ती काय लिहू शकाल? आठवतंय थोडं काही मागच्या वर्षी कधी शिकलेलं? म्हणजे त्याच्यामध्ये प्रोकॅरियोट्स आहेत, युकॅरियोट्स आहेत, मल्टीसेल्युलर, युनिसेल्युलर. बेसिकली इथपर्यंत तुम्हाला माहिती आहे ना की क्लासिफिकेशन जेव्हा आपण करतोय तर ते क्लासिफिकेशन आपण बेस्ड ऑन विच क्रायटेरिया करतोय तर सेल्युलर कॅरेक्टरिस्टिक्स, त्या ऑर्गॅनिझमची सेल कशी आहे. ओके, म्हणजे काय की ती प्रोकॅरियोटिक आहेत की युकॅरियोटिक आहेत, त्यांच्या सेल्स युनिसेल्युलर आहेत की मल्टीसेल्युलर आहेत, म्हणजे एकच सेल्ड वन सेल्ड ऑर्गॅनिझम आहे की मोर दॅन वन सेल्स आर प्रेझेंट इन दॅट ऑर्गॅनिझम. हे सेकंड कॅरेक्टरिस्टिक होतं. तिसरं काय असतं? त्यांचा मोड ऑफ न्यूट्रिशन, ते स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकतात की दुसऱ्यावर अवलंबून आहेत. इन दिस वे क्लासिफिकेशन नॅरो डाऊन होत जातं. राईट, तर त्या केसमध्ये मला जरा एकदा सांगू शकाल की किंगडम मोनेरा कशामध्ये येतो? तर किंगडम मोनेरा प्रोकॅरियोटिक. ऑल प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझम्स आर इन्क्लुडेड इन all the organisms in kingdom Monera are included which are prokaryotic. ज्यांची सेल प्रोकॅरियोटिक आहे ते मोनेरा मध्ये इन्क्लुडेड आहेत. ओके, तसं पुढचं आहे प्रोटिस्टा.
तर आता त्या प्रोटिस्टामध्ये कोणते येणार? जे युनिसेल्युलर युकॅरियोट्स असतात ते प्रोटिस्ट्स मध्ये येतात. ओके, तसंच युनिसेल्युलर और मल्टीसेल्युलर युकॅरियोट्स इन फंगाय. आणि कमिंग टू नाव प्लांटी, किंगडम प्लांट, त्याच्यामध्ये कुठले येतात? युनिसेल्युलर, मल्टीसेल्युलर युकॅरियोटिक ऑर्गॅनिझम्स विथ ऑटोट्रॉफिक मोड ऑफ न्यूट्रिशन. ही बेसिक आपण किंगडम प्लांटची डेफिनेशन लिहू शकतो की प्लांट मध्ये आपण कोणाकोणाला इन्क्लूड करतो की मेनली मल्टीसेल्युलर युकॅरियोट्स विथ ऑटोट्रॉफिक मोड ऑफ न्यूट्रिशन. इज इट क्लिअर? इथपर्यंत जे मी प्लांटचं कॅरेक्टर सांगितलं ते कळलंय? हे लक्षात ठेवायचं, हे खूप गरजेचं आहे. Okay. What are the hidden secrets of the kingdom plantae which impart this green freshness to our surroundings? Just how much diversity is there in this kingdom? Let us see. आता यांच्यामध्ये काय डायव्हर्सिटी आहे आणि एवढं सगळी जी आपल्या आजूबाजूला हिरवळ दिसतीये ती काय आहे ते आपण बघूया. आधी आता हे जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहे ते जे मी आता बोलले होते ना ते त्या फ्लोचार्ट मध्ये एकदा बघून घेऊया पटकन. लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स क्लासिफाईड इनटू 2 मेजर टाइप्स, प्रोकॅरियोट, युकॅरियोट. All prokaryotes will go under Monera. Eukaryotic, unicellular, multicellular. All unicellular eukaryotes will go in protists. Multicellular मध्ये परत 2 क्लासिफिकेशन होतात, विथ सेल वॉल, विदाउट सेल वॉल. विथ सेल वॉल मध्ये परत 2 क्लासिफिकेशन, ऑटोट्रॉफिक, हेटेरोट्रॉफिक. प्लांट्स ऑटोट्रॉफिक, फंगस हेटेरोट्रॉफिक. आणि विदाउट सेल वॉल ॲनिमॅलिया. Okay, so which are the special cell organelles that differentiate plant cells from animal cells? आता हा एक प्रश्न आहे, याच्यामध्ये परत 2 प्रश्न पुढे माझ्या डोक्यात येत आहेत. जर त्याची उत्तर माहिती असतील तर प्लीज मला फक्त लिहा पटकन की माहितीये. सेल ऑर्गनेल्स म्हणजे काय माहितीये? चॅटबॉक्स मध्ये सांगा हो किंवा नाही. सेल ऑर्गनेल्स म्हणजे काय ते माहितीये? व्हेरी गुड. काय असतं सेल ऑर्गनेल्स? एकाचं येस आलंय, एकाचं नो आलंय. आता प्लांट्स फोटोसिंथेसिस करतात बरोबर. त्याचा हिरवा रंग हा ते फोटोसिंथेसिस करतात, ही प्रॉपर्टी, त्याचा हिरवा रंग हे एकमेकांना लिंक्ड आहे. तर त्यांच्यामध्ये असं काय एक गोष्ट आहे? ओके, नो प्रॉब्लेम. आठवत नाहीये, ठीक आहे, मी एकदा दाखवते सेलचं स्ट्रक्चर काढून म्हणजे लक्षात येईल. ही सेल आहे, तर ह्याच्या आतमध्ये न्यूक्लियस असतो. ओके, त्याला लागून एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम असतो. त्याच्यानंतर प्लांट सेल असेल तर क्लोरोप्लास्ट असतो, माइटोकॉन्ड्रिया असतो. त्याच्यानंतर अजून प्लांट सेलला परत एक बाहेर कोटिंग असतं, सेल वॉल असते, रायबोझोम्स असतात, लायझोझोम्स असतात. हे जे सगळ्या गोष्टी आहेत ना याला ऑर्गनेल्स म्हणतात. आठवलं? सेलच्या आतमध्ये ज्या गोष्टी असतात त्या गोष्टींना सेल ऑर्गनेल्स म्हणतात. ही सिंपल फॉर्म मधली एकदम वेग डेफिनेशन आहे, बायोलॉजिकल डेफिनेशन नाही ही. ओके, तर तसे हे जे सेल ऑर्गनेल्स आहेत हे प्लांट मध्ये कोणते स्पेसिफिक आहेत जे ॲनिमल मध्ये नाहीयेत. आता प्लांट ऑटोट्रॉफिक का आहेत? ते फोटोसिंथेसिस का करू शकतात? त्यांच्यामध्ये असा कोणता ऑर्गनेल आहे जो ॲनिमल मध्ये नाहीये, ज्याच्यामुळे ॲनिमल्स फोटोसिंथेसिस नाही करू शकत? कॅन यू नेम दॅट ऑर्गनेल? वाचलंय कधी कुठे? प्लांट मध्ये काय स्पेसिफिक आहे जे ॲनिमल मध्ये नाहीये? का झाडं स्वतःच अन्न तयार करू शकतात आणि माणूस स्वतःच अन्न तयार का नाही करू शकत? क्लोरोप्लास्ट नाव ऐकलंय? करेक्ट, व्हेरी गुड विजेश. क्लोरोप्लास्ट. Plant cells have chloroplast and because of that they can photosynthesis.
photosynthesize, and animal cells do not have chloroplast, therefore they can't photosynthesize. तसंच दुसरं एक कॅरेक्टर आहे त्यांचं, सेल वॉल प्लांट्स मध्ये आहे, ॲनिमल्स मध्ये सेल वॉल नसते. व्हॅक्युअल्सचा प्रेझेन्स पण प्लांट सेल मध्ये मोठा आहे, ॲनिमल सेल मध्ये छोट्या व्हॅक्युअल्स असतात. द ग्रुप ऑफ ऑटोट्रॉफिक लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स हॅव्हिंग युकॅरियोटिक सेल्स विथ सेल वॉल्स इज द ग्रुप ऑफ प्लांट्स. ओके, आता प्लांटचं जे मी मगाशी म्हणलं होतं सेम डेफिनेशन आहे. मल्टीसेल्युलर युकॅरियोटिक ऑटोट्रॉफिक मोड ऑफ न्यूट्रिशन विथ सेल वॉल. हा जो ग्रुप असेल याला आपण प्लांट म्हणून डिफाइन करणार. Plants have become autotrophic as they can perform photosynthesis with the help of chlorophyll. आता हे क्लोरोफिल असतं क्लोरोप्लास्ट मध्ये. लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स ऑफ किंगडम प्लांटी आर द मेन सोर्स ऑफ फूड फॉर ऑल अदर लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. सो जे प्लांट्सच्या अंडर जे कुठले काही गोष्टी येतात ते सगळे बेसिक आहेत कशासाठी, फूड ॲज अ फूड सोर्स फॉर रेस्ट ऑफ अदर लाईफ ऑर्गॅनिझम्स ऑन द प्लॅनेट. बरोबर, जसं की आपण बाकीचे प्राणी सुद्धा बघतोय ते कशावर जगतायत, प्लांट्सवर. बेसिस फॉर क्लासिफिकेशन. द प्रेझेन्स ऑर ॲब्सेन्स ऑफ ऑर्गन्स इज द फर्स्ट क्रायटेरिया फॉर क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स. आता आपण काय बघणार आहे हे सांगते मी एकदा. पहिल्यांदा आपण क्लासिफिकेशन करून ग्रुप ऑफ प्लांट्स डिफाइन केलं. आता अशा अनेक लिव्हिंग थिंग्स आहेत ज्यांच्यामध्ये आपल्याला ही फीचर्स दिसून येतील की ते युकॅरियोट्स आहेत, ते मल्टीसेल्युलर आहेत, त्यांच्यामध्ये क्लोरोप्लास्ट आहे, सेल वॉल आहे आणि ऑटोट्रॉफिक मोड ऑफ न्यूट्रिशन आहे. अशा असणाऱ्या एकच गोष्ट नाही, बरेच आहेत. आता आपलं जे साधं शेवाळं येतं, वॉटर बॉडीच्या इथे शेवाळं आलेलं बघितलंय ज्याच्यावरून पाय घसरून आपण पडू शकतो, ते शेवाळं सुद्धा किंगडम प्लांट मधलंच आहे. आणि जे आंब्याचं झाड दिसतं मोठं झालेलं ते सुद्धा प्लांट किंगडम मधलंच आहे. तर आता शेवाळा म्हणजे अल्गी का त्याच्यामध्ये क्लासिफाय करायचं आणि आंब्याचं झाड का वेगळं ग्रुप करायचं, याला काहीतरी रिझन पाहिजे ना. म्हणजे प्लांट्सचं आता आपल्याला किंगडम प्लांटीचं इंटरनल क्लासिफिकेशन बघायचंय. ओके, द प्रेझेन्स ऑर ॲब्सेन्स ऑफ ऑर्गन्स. आता जसे माणसामध्ये किंवा बाकी प्राण्यांमध्ये ऑर्गन आहेत, म्हणजे आता जसं ॲनिमल क्लासिफिकेशन मध्ये आपल्याला लक्षात येतं की ह्युमन बीइंग्स आर डिफरंट फ्रॉम कॅट्स, डॉग्स, लायन्स. ह्याच्यापासून ह्युमन बीइंग वेगळा आहे. काय क्लासिफिकेशनचा क्रायटेरिया आपण पहिला मेन्शन करतो, द वेल डेव्हलप्ड ब्रेन जो ह्युमन मध्ये आहे. त्यामुळे ऑर्गन आणि ऑर्गनचं स्ट्रक्चर याच्यावर हे बेसिस फॉर क्लासिफिकेशन असतो, जसं ॲनिमल्स मध्ये तसाच प्लांट्स मध्ये पण. The presence or absence of separate conducting tissues for conduction of water and food is the next consideration for classification. पहिल्यांदा काही बेसिक ऑर्गन्स जे प्लांट्स मध्ये आहेत ते, लाईक स्टेम, रूट, लीव्स. प्लांटचे ऑर्गन म्हणजे हे येणार, स्टेम, रूट, लीव्स. सेकंड गोष्ट काय आहे, कंडक्टिंग टिश्यूज. बरं, आता प्लांटचे कंडक्टिंग टिश्यूज काय आहेत माहितीये? ऐकलंय कधी कंडक्टिंग टिश्यूज ऑफ प्लांट्स? मुळात कंडक्टिंग टिश्यूज म्हणजे काय की जे काहीतरी कंडक्ट करतात, जे आपल्यामधून काहीतरी ट्रान्सपोर्ट करतात. झायलेम, फ्लोएम ही नावं ऐकली आहेत आधी? These are conducting tissues of plant. This conduct water, food. जे पाणी आणि अन्न हे आपल्यामधून वाहून नेतं, अशाला कंडक्टिंग टिश्यू म्हणतात. आता हे प्लांटचं झालं. ह्युमन बीइंग मधला कंडक्टिंग टिश्यू काय आहे? ह्युमन बीइंग्स मध्ये फूड सप्लाय, वॉटर सप्लाय, ऑक्सिजन सप्लाय कोणा थ्रू होतो, कशा थ्रू होतो? बॉडीच्या प्रत्येक पार्टला. व्हेरी गुड, ब्लड. सो तसंच प्लांट्स मध्ये झायलेम, फ्लोएम आर द कंडक्टिंग टिश्यूज. त्यांचा प्रेझेन्स, अब्सेन्स याच्यावरती सेकंड क्लासिफिकेशन बेस्ड आहे. ते कसं आहे ते आपल्याला पुढे पुढे बघायचंय. डू द प्लांट्स बेअर सीड्स हा तिसरा क्रायटेरिया. त्यांच्यामध्ये बिया आहेत का? इफ दे डू, then whether the seeds are enclosed in a fruit or not is also an important criteria for classification. कधीही कुठलीही गोष्ट क्लासिफाय करताना काही क्रायटेरिया असतात आणि त्यानुसार क्लासिफिकेशन असतं. जसं किंगडमचं क्लासिफिकेशन आपण बघितलं, प्रोकॅरियोटिक और युकॅरियोटिक सेल. सो सेल स्ट्रक्चर,
सेल स्ट्रक्चर नंतर पुढचा क्रायटेरिया अप्लाय केला आपण, मोड ऑफ न्यूट्रिशन, प्रेझेन्स ऑर ॲब्सेन्स ऑफ सेल वॉल. तसंच इथे सुद्धा आहे. पहिला क्रायटेरिया प्रेझेन्स ऑर ॲब्सेन्स ऑफ ऑर्गन्स, म्हणजे वेल डिफाईन्ड ऑर्गन्स, स्टेम, रूट्स, लीव्स. याच्यानंतर दुसरा क्रायटेरिया प्रेझेन्स ऑर ॲब्सेन्स ऑफ कंडक्टिंग टिश्यूज, हा सेकंड क्रायटेरिया झाला. थर्ड क्रायटेरिया काय केला आहे त्याच्यामुळे, त्याच्यानंतरचा डू दे बेअर सीड्स, प्रेझेन्स ऑर ॲब्सेन्स ऑफ सीड्स, आणि इफ येस देन ऑल्सो अगेन टू पार्ट्स, वेदर द सीड्स आर नेकेड or they are enclosed. Okay, finally plants are grouped depending upon the number of cotyledons in the seed. आणि एकदम बेसिक क्लासिफिकेशन असतं त्याचं कॉटिलिडॉन्स. तर कॉटिलिडॉन्स काय आहे आणि त्याच्यावरून हे क्लासिफिकेशन आणि ग्रुप्स काय आहेत ते आपण आता पुढच्या लेक्चरला बघूया. नेक्स्ट लेक्चर पर्यंत लास्ट चॅप्टरचं मात्र वाचून ठेवा व्यवस्थित. त्याच्यात काही डाऊट्स असतील तर नक्की विचारा आणि पुढच्या लेक्चरला आपण प्लांटचं क्लासिफिकेशन कंटिन्यू करूया. Okay, so for now, thank you and bye.